महाराज धर्माचा धंदा करतात आणि धर्माच्या धंद्यात सगळ्यात जास्त खोटं बोललं जात। हा मग बोलू देत खोटं गुरुजी। आतापर्यंत त्यासनी काही बोलायला बंधन होती, जे बी बोलायचं आपल्या मनातच बोलायचं। पण आज आपल्यावर कोणतं बी बंधन नसेल। महाराज, आपल्या लोकांमध्ये सुद्धा चौकातल्या लिहिलेल्या पाटीवरनं कुजबूज चालू आहे आणि त्याला शांत करणं खूप गरजेचं आहे। आणि महाराज, आम्हाला माहिती पडले का ते समधे लोक तुमच्यापाशी पण उत्तर मागायच नाही येऊ शकतात। सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा। असं वाटतंय ते लोक आले। येऊ दे त्यांना। आम्हाला प्रश्न नाही विचारणार तर मग कोणाला विचारणार? चला या जाऊया। सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा। महाराज, जर ती देवदासी होती। मला माहिती आहे की तुमच्या मनात कोणकोणते प्रश्न सुरू आहेत आणि आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत, परंतु आत्ता नाही, संध्याकाळी त्याच जागेवर एकत्रित व्हा जेथे त्या देवदासीने आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आहे। आणि एक आज्ञा आहे आमची, येताना धूप अगरबत्ती घेऊन या, जेणेकरून त्या मुलीच्या आत्म्याच्या शांतीसाठी आम्ही प्रार्थना करू शकू। जी आज्ञा महाराज। सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा। बोला सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा। शेठजी, काय त्या मुलीचे प्रेत अजून लटकलेले आहे? हो महाराज, तुम्ही म्हणाला होता तसंच ठेवायला म्हणून तसंच ठेवलं होतं। नाही, तुम्ही जा, त्या प्रेताला खाली उतरवा, त्याला अग्नी द्या, त्याचा अंतिम संस्कार करा आणि त्या अस्थीचा अर्धा भाग त्या झाडाच्या मुळापाशी गाडून टाका आणि तेथे एक कठडा बनवा। बाकी शिल्लक राहिलेली राख तिथेच त्या कठड्यावर ठेवा। चला, संध्याकाळी भेटूया। हो महाराज। सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ। आणि हां, त्या भीमराव आणि त्याच्या बापालाही सांगा की आज महाराज सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, तर त्यांनी नक्की यावे। आय रामजी, भीमराव, आज जिता आहे का मेलास? जा आपल्या बापाला बोलून आण। भीमराव, बरोबर लक्ष देऊन ऐक। आज आमचे महाराज त्या मेलेल्या देवदासीच्या समध्या प्रश्नाची उत्तरं देणार आहेत। आणि महाराजनं सांगितलंय तुला आणि तुझा बाप रामजी सकपाळला नक्की बोलवायला। एक गोष्ट अजून ऐक, तू पण आपले समधे प्रश्न महाराजांनी विचारू शकतो आणि महाराज तुझ्या प्रश्नाचं पण उत्तर देतील। या झाडाच्या खाली जिथं त्या देवदासीनं आपला जीव दिला, कळलं? होय, आम्ही नक्की येणार, कारण आम्हासनी महाराजाकडनं उत्तर हवंय। उत्तर पाहिजे? बिंबाळ, तुझं अभिनंदन।
तुझ्या या योजनेनं कमीत कमी लोकांच्या मनात प्रश्न तर निर्माण झाले. आता महाराजांना काही ना काही म्हणावंच लागेल. पण महाराज बोलणार काय? आय काय बी बोलू द्यात, पण त्यासने काहीतरी बोलायलाच पाहिजे ना. आणि हा एक प्रकारे आपला इज्जतच आहे का समोरच्याला आपल्या बाजूने काहीतरी करायला भाग पाडलं. बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा, बोला सर्वज्ञ महाराजांचा. अस्पृश्य जातीचा एक चिमुरडा, त्याचे आई वडील आणि त्याचं कुटुंब सर्व मिळून एक पुतळा काय बनवतात, त्याच्यावर 4 अक्षर काय लिहितात, आणि तुम्ही लोक प्रश्न विचारायला लागता. आणि तेही कोणाला? आपल्या धर्मगुरूंना, आपल्या धार्मिक मान्यतेवर प्रश्न करता. सांगा, काय ऐकायचं आहे तुम्हाला? हेच की इतक्या वर्षानंतर त्या देवदासीला ही गोष्टच समजली नाही की ती देवाची दासी आहे. हेच असं लिहून तिने स्वतःचा जीव दिला की तिला हे माहितीच नाही की ती कोण आहे, का आहे, काय होती. सांगा, हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? महाराज, समधी म्हणतात की माणूस मरण्याच्या आधी खरंच बोलत असतो, आणि म्हणूनच त्या देवदासीने जे लिहिलंय ते वाचून आम्हा समध्यांचं मन बेचैन झालं. आम्हासने तुमचं उत्तर नाही तर तुमचं मार्गदर्शन हवंय. महाराज, तुम्हीच आम्हाला सांगा की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर. पण मला पाहिजे उत्तर. हे लोक तुम्हासने भीत असतील, पण म्या नाही घाबरत. जी आयुष्यभर स्वतःला देवदासी म्हणवत आली, मग ती मरता मरता हे का स्वीकारत होती? का तिला माहित नव्हतं का ती कोण आहे? मग ती कोण आहे आणि तिने असं का केलं? कदाचित ती एक देवी होती. संभवता ही आहे ती देवाची दासी नाही, देवाची अर्धांगिनी असेल. कर्म, धर्म, पाप पुण्याच्या फेऱ्यामध्ये कदाचित तिला एक शाप मिळाला असेल की ती मनुष्य रूपात देवदासी बनून जन्माला आली. त्यामुळेच ती देवदासी तर बनली, परंतु दासीचे भाव तिच्या मनात नाही येऊ शकले. महाराज, गोष्ट नका सांगू. इथे एका जन्माचा हिशोब होत नाही, आणि तुम्ही तर देव तुझ्यासारखा शाळेत नाही शिकला की त्याचा हिशोब एवढा कच्चा असेल की एक जन्मही आठवत नसेल. आम्ही ह्या सर्व लोकांना यासाठीच इथे बोलावलं आहे की तुझ्या मूर्ख प्रश्नांनी ह्यांचा विश्वास कमजोर होऊ नये. तुम्ही एक गोष्ट मला सांगा, काय तुमच्या मधल्या कोणीही आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कधी हे पाहिलंय की कधी एका देवदासीने स्वतःला या प्रकारे संपवून घेतला आहे? तुम्ही खूप नशीबवान आहात की या देवदासीने तुमच्या या जमिनीची निवड केली आहे.
आणि पुस्तकांमध्ये लिहिलं आहे की देवदासी ज्या जमिनीवर मरतात तिथेच जर गावातले लोकही मेले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. महाराज, हे काही उत्तर नाही आहे. तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. मोक्ष प्रत्येक गोष्टीचा शेवटचा बिंदू असतो मोक्ष. याच्या नंतर ना कुठली आशा आहे, ना कुठलं लालच, ना कुठली इच्छा आणि कोणताच प्रश्न नाही. महाराज, तुम्ही अगदी खरं बोलताय. काय भावांनो? तर तुम्ही सगळे या, पुढे या आणि तुमच्या सोबत जे काही आणलं आहे त्याने ह्या देवीची पूजा करा. यथाशक्ती प्रसाद दाखवा. जर तिने ठरवलं तर तुम्हा सर्वांना मोक्ष प्रदान करेल. हे बघा महाराज, तुम्ही प्रश्नाला टाळताय आणि सत्य लपवण्यासाठी पूजेचा खेळ खेळताय. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. का देवदासी मेली कशी आणि तिला कुणी मारलं? मूर्ख बालका, अरे मोक्षा समोर तुझ्या प्रश्नांची किंमतच काय आहे रे? ही तर आमची काही माणसं भरकटली होती. ते विसरून गेले होते की तुम्हा सर्व अस्पृश्यांमध्ये बुद्धीच कुठे असते. आमचे महाराज खरं बोलतायत. ही तर आमची देवी आहे. आणि ऐका, आमच्या देवीला या अस्पृश्य लोकांपासून लांब ठेवा. हकला यांना इथून. बघा महाराज, बिंबाळ, बोला सर्वज्ञ महाराजांचा. बोला सर्वज्ञ महाराजांचा. बोला सर्वज्ञ महाराजांचा. भीमराव, अत्यंत जटिल प्रश्नांना हे धर्माच्या नावावर असेच दाबून टाकतात. खोट्या नाट्या गोष्टी तयार करतात आणि असं पुस्तकात लिहिलंय असं म्हणून लोकांमध्ये भ्रम उत्पन्न करतात. गुरुजी तुम्ही बरोबर बोलताय. बिंबाळा, हा विजय तुझाच आहे. की अशा प्रत्येक मरणानंतर गप राहिलेल्या महाराजांना बी समध्या समोर येऊन खोटी का असेना पण सफाई द्यावी लागली. आज ते खोटं बोलले, उद्या ते खरं बी बोलतील. चल बाळा. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो, भक्ति करे कोई सूरमा जाति बरन कुल खोय. आज तुमच्यामुळे मला लोकांच्या समोर उत्तर द्यावी लागली. भीमराव आणि रामजी, उद्यापासून तुम्हा दोघांचा हिशोब आता मी करणार.
तुम्ही खूप नशीबवान आहात की या देवदासीने तुमच्या या जमिनीची निवड केली आहे. हे पुस्तकांमध्ये लिहिलं आहे की देवदासी ज्या जमिनीवर मरतात तेथे जर गावातले लोक मेले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अत्यंत जटिल प्रश्नांना हे धर्माच्या नावावर असेच दाबून टाकतात आणि असं पुस्तकात लिहिलंय लोकांमध्ये भ्रम उत्पन्न करतात. तुम्ही या रेषेला तवाच पुसून टाकशील जेव्हा कुणाची पर्वा न करता तू शिकशील, ज्ञान प्राप्त करशील. माणसाचं सामर्थ्य जेव्हा मोठं होतं तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआप छोट्या होऊन जातात. राग असो, लोभ असो, दुःख असो, सुख असो, प्रत्येक भावनेला पुस्तकांसोबत वाटशील. मग तुझ्या मनाला शांती मिळेल. जेव्हा कुठला बी व्यक्ती तुझी साथ सोडेल, जेव्हा समधी दुनिया तुला समजून घेण्याचं सोडून देईल, तेव्हा तू पुस्तकांकडे जा. ते तुला समजून घेतील. ते तुझी साथ कधीच नाही सोडणार. भीमाबाई, वाय म्या कामावर जातोय. अहो थांबा. हे घ्या, काळजी घ्या. हा, आई मी शाळेत जातो. थांब थांब थांब. हे बघ भीमा, बाहेर परिस्थिती आता चांगली नाही. हा, तू 2-4 दिवसांनी जा ना शाळेला. हा चल. आई तुला अजून बी नाही समजलं. असं दिस कवाच येणार नाहीत जेव्हा महाराज, शेठजी आणि चायवाल्या काकांसारखी माणसं कुठल्याच भीमरावाला शिकू देतील. त्यामुळे जे आहे त्याच्यातच अभ्यास करावा लागेल आणि शिकलं पाहिजे. आई तू काळजी नको करू. मी पण जातोय भीमच्या संग. आणि जर त्या लोकांनी काही नाटकं केली तर बघून घेऊ. थांबा, मी डबा घेऊन येते. हे घ्या. काळजी घ्या स्वतःची. हा आई तू काळजी नका करूस. तू तुझी काळजी घे. चल आनंदात. चल जा. अरे भीमराव, घरी परत चल. शाळेत जाण्याचा काहीच फायदा नाही. सध्या अभ्यास होणार नाही तिथे. पण का गुरुजी, शिकवणी का नाही होणार? कारण सर्वज्ञ महाराजांनी विद्यालयाच्या मैदानात 1.5 महिने प्रवचन देण्याचं ठरवलेलं आहे. नक्कीच महाराजनी ते जाणून बुजून केलं असेल. म्हणजे भीम शिकायला नको. भीमचं शिक्षण थांबवू इच्छितात. तर चला गुरुजी, आपण त्यांच्या संग बोलूया. बाळा, तिथे हजारांच्या संख्येत लोक आलेले आहेत.
सगळे धर्माच्या नावावर आंधळे झालेले आहेत आणि अशा आंधळ्यांच्या गर्दीत जाण्यात काहीच फायदा नाही. चला पुन्हा घरी चला. पण गुरुजी, आम्ही अभ्यास कसा करायचा? काही ना काही मार्ग निघेल भीम.